अजित पवार साहेबांचा गेम करणारा सापडला। व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ पूर्ण बघा। अजित पवार साहेबांचा गेम करणारा कोण होता हा व्हिडिओ पूर्ण बघा। अजित पवार साहेब मुंबईला ज्या विमानात बसले होते ते 20,000 कंपनीचं विमान होतं। त्या विमानामध्ये 5 जण बसले होते की 6 जण बसले होते नक्की कमेंट करून सांगा। किती जण बसले होते? 6 जण बसले होते ना। कारण महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री बोलतोय कोण? एकनाथ शिंदे साहेब। ते म्हणतात की विमानामध्ये 6 जण बसले होते 5 नाही। कळलं का? मग 6 जण बसले होते 5 जणांचा रेकॉर्ड आहे। 6 व्यक्ती गेला कुठं तरी पता लागला नाही। सीबीआय सीआयडी चौकशी करत नाही भाऊ। 6 व्यक्ती तपास करत नाही। 6 व्यक्तीचा तपास चालू नाही। तर मग मला सांगा अजित पवार साहेब विमानात बसताना त्यांची सीसीटीव्ही फुटेज नाही आपल्यापाशी आहे का? प्रूफ आहे काय की अजित पवार साहेब हिरव्या रंगाच्या विमानात बसले की लाल कलरच्या विमानात बसले का वीएसआर कंपनीच्या विमानात बसले असं प्रूफ आहे का आपल्याकडे? नाही आहे ना। कारण सीसीटीव्ही फुटेजच नाही आहे। का सीसीटीव्ही फुटेज डिलीट मारले कोणी मारायला लावले? का मारले? प्रश्न उत्पन्न होतो नाही काय? कारण अजित पवार साहेब विमानात बसल्यांचे व्हिडिओ नाही, त्यांचे फुटेज नाही आहे। कशावर म्हणायचं अजित पवार साहेब त्याच विमानात बसले दुसऱ्या विमानात बसले असेल, त्यांना किडनॅप केलं असेल, बहुतेक शंका निर्माण होतो। हो जाऊ द्या, शंका निर्माण तुमच्या मनात होत असेल नक्की कमेंट करून सांगा। कमेंट लय महत्वाचं आहे तुमचं। कारण कसं आहे दादा तुमचा कमेंट एक महत्वाचा का आहे मला मोटिवेट करतं की खरंच माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी मिळालं का मी सांगण्याचा प्रयत्न करू। तुम्हाला वाटत असेल की युवराजनी ह्या पद्धतीने व्हिडिओ बनवला पाहिजे तर मी त्या पद्धतीने व्हिडिओ बनवणार तुमच्यासाठी। ठीक आहे, तर मला सांगा अजित दादा ज्या विमानात बसले वीएसआर कंपनीच्या विमानात बसले त्या विमानाचा मालक म्हणतो की विमान साजरं होतं, विमानात कुठलीही गडबड नव्हती, विमानाचा चालक चांगला होता, रनवे चांगला होता, सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या, तर मग विमान फुटलं कसं? विचार करा, डाऊट बघा कोणावर येऊन राहिला। विमानाचा मालक म्हणतो विमान साजरं होतं, रनवे चांगला होता, वीएसआर कंपनीचा मालक म्हणतो ड्रायव्हर चांगला, सगळ्या गोष्टी चांगल्या, तर विमान फुटलं कसं? अरे त्या विमानामध्ये पेट्रोलचे डब्बे ठेवल्या जात होते, जे रिकामे ठिकाणी असतात ना पेट्रोलचे डब्बे ठेवले गेले होते त्याच्यात। तुम्ही विचार करा पेट्रोलचे डब्बे ठेवणं म्हणजे प्रकारचा बॉम्बच ठेवणं आहे ना। अरे ज्या विमानामध्ये उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचा जातो तिथं साले हे लोक काही गडबड करतात, तिचे विमानाचे चालक बदलतात। हो, 2 विमानाचे चालक बदलतात। विमानाचा चालक एक ट्रॉफिक मध्ये फसला असं सांगतो। मला सांगा 10 ते 12 वाजता ट्रॉफिक कोणचं राहते? हो कोणचंच राहत नाही, सगळं चुत्या बनवायचं। म्हणजे काय सांगा नेमकं जनतेला? जनता आधीच खवळलेली आहे। जनताला असं वाटतं की कधी आम्हाला अजितदादाचं गुणरहस्य माहित होते, त्यांचा घात झाला की अपघात झाला कधी माहित होते, हे माहित करू तेव्हाच अजितदादाचे जे सहकारी आहे, मित्रमंडळी आहे, त्यांचे चाहते आहे, जनता आहे, तेव्हा शांत होणार ना दादा। कळलं काय? तेव्हा शांत होणार ना, तोपर्यंत शांत होणार का? नाही ना। तर त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगतो की विमानाचा चालक हा बेवडा होता। विमाना चालक हा बेवडा होता कारण त्याची कुंडली जेव्हा काढली तेव्हा माहित झालं की हा व्यक्तीला अगोदर बरखास्त केलं होतं, 2 ते 3 वेळा बरखास्त केलं होतं, याच्यावर कारवाई करण्यात आली होती कारण हा दारूच्या नशेमध्ये विमान चालत होता त्या कारणामुळे। आणि मला हे समजत नाही अजितदादाचं विमान बेवडा माणसाला चालवायला का दिलं? सुज्ञान नव्हता का कोणी? का चालक बदलले अजितदादांचे नवीन? का नवीन चालक बदलण्यात आला? का अजितदादा काचेच्या बाटलीमध्ये पाणी का पित होते प्लास्टिकची बाटल सोडून? म्हणजे नेमकं काही समजत नाही। अजितदादानं 2 हप्त्याच्या अगोदर म्हटलं होतं की माझ्यापाशी काया चिठ्ठा आहे, तो मी त्याची फिल्म दाखवू शकतो, माझ्यापाशी सगळा घोटाळा आहे, त्यांनी असं म्हटलं होतं। म्हणजे का त्याच्यावरून काही केलं असेल का? म्हणजे बघा गोष्ट काय आहे, शकची सुई कोणाकडे तो वळणारच आहे। पण जास्त करून कसं आहे वीएसआर कंपनीचा मालक हा, आता एक नवीन व्हिडिओ पाहिला आपण, वीएसआर कंपनीचा मालक विमानामध्ये जात आहे आणि तिकडून बाजूने एक कॅप्टन विमान चालवत आणि हा पायलटच्या ठिकाणी झोपलेला आहे आणि तो फुटेज सीसीटीव्ही व्हिडिओ फुटेज हा व्हायरल झालेला आहे, आपल्याला सोशल मीडियामध्ये दिसून राहिला। म्हणजे वीएसआर कंपनीचा मालकाला अजून अरेस्ट केलं नाही। काऊन? का तो मोठा माणूस आहे, मोठे लोक आहेत, त्या लोकांना अरेस्ट करू शकत नाही दादा।
कारण कसं असतात, अजितदादांच्या घातामध्ये मोठे मोठे लोकांचे हात असतात. कारण अजितदादा उपमुख्यमंत्री होता आणि त्या माणसाला कोणी मारू शकत नाही, हे लक्षात ठेवा. कारण तो व्यक्ती अशा पद्धतीचा होता की तो व्यक्तीला सिक्युरिटी टाईट राहायची आणि हा बिंदास माणूस राहायचा. आणि अजितदादांनी जनतेच्या काळजावर प्रेम केलं म्हणून जनतेनं त्यांना डोक्यावर उचललं. गोष्ट काय ऐका. आणि अजितदादा सगळ्यांची तक्राराची निवारण करायचे, सगळ्यांची तक्रार घ्यायचे, पण अजित पवार साहेबांची तक्रार म्हटलं बारामतीच्या तालुक्यात पोलीस स्टेशनमध्ये घेतली नाही. मग विचार करा, म्हणजे स्वतःचा परिवार विचारपूस करू शकत नाही, चौकशी करू शकत नाही. आपल्या काकाचा घात झाला की अपघात झाला, कारण रोहित पवारला असं वाटतं की माझ्या काकाचा घात झाला, अपघात नाही. कारण सगळ्या ज्या गोष्टी आहे संशयास्पद आहे, संशयास्पद आहे. कारण सीसीटीव्ही फुटेज गायब झाले. विमानात जेव्हा रवाना होत अजितदादा मुंबईवरून रवाना होतो विमानामध्ये, VSR कंपनीच्या विमानामध्ये बसते, तेव्हा तिथले सीसीटीव्ही फुटेज नाही आहे, तिथले सीसीटीव्ही फुटेज नाही आहे. मग विचार करा की खरंच अजितदादा अपघात झाला असं. सीआयडी CBI CID हे चौकशी करत आहे, हे घाताची चौकशी नाही करत, अपघाताची करत आहे. पण गोष्ट एक आता नवीनच उघड आलं की अजितदादाचं विमान ही झाडाला शिनल्यामुळं विमान फुटलं. अरे भाऊ, त्याच्यात पेट्रोलचे डब्बे होते ना. अजितदादाचं विमान 2 ते 3 वेळाने फुटलं दादा, आवाज भरपूर आले, हवे ते फुटलं आहे. आणि मला सांगा, हवेत विमान कोणचं फुटल्या जाते? त्याच्यामध्ये बॉम्ब असन किंवा काहीतरी अग्निशामक काहीतरी असन, तेव्हाच फुटल्या जाते ना विमान. पण विमान हे फुटल्यामुळं काय झालं का, त्याच्या अंदरचे जेवढे कागद होते सगळे हवेत पसरले आणि माणसं जळून खाक झाले, विमान जळून खाक झालं, कोळसा झालं. आता ते ब्लॅक बॉक्स जळून खाक झाला, पण ते कागद महाराष्ट्रातले कागद जळले नाही. भरपूर प्रश्न निर्माण झालेला आहे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात. घात करणारा कोण होय, गेम करणारा कोण होय, कांड करणारा कोण आहे अजितदादाचा, हे अद्याप माहित नाही. माहित करणं हे महत्वाचं आहे. पण जेव्हा जनतेला माहित होतं तर सगळं काही थोटांग जनतेच्या समोर नेऊन टाकतात लोक. थोटांग काय आहे काय नाही काही समजून राहिलं नाही. कारण अजित पवार साहेब हे व्यक्ती नेतृत्व आहे युवा पिढीसाठी, आणि त्या माणसासारखा नेता जन्माला डबल येणार नाही, हे लक्षात ठेवा. त्या माणसासारखा नेता जन्माला येणार तर नाहीच नाही, पण त्या माणसासारखा माणूस जन्माला येणार नाही. त्या माणसाने शेतकऱ्यासाठी भरपूर काही केलं, बेरोजगार लोकांसाठी भरपूर काही केलं, शिक्षणासाठी भरपूर काही केलं. आणि तो माणूस म्हणजे एक म्हणजे बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचाराचा माणूस होता. त्या कारणामुळे दादा हे अजितदादा सांगितलं चुकीचं झालं आहे. तर तुम्हाला काय वाटतं, अजितदादाचा गेम करणारा कोण आहे, कांड करणारा कोण आहे, की विमानाचा चालक आहे की विमानाचा मालक आहे? नक्की कमेंट करून सांगा. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.